नमस्कार. गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये मी आज एकटाच आहे. दत्ताभाऊ जरा कामामध्ये बिझी असल्यामुळं मी आज हा एकटाच व्हिडिओ बनवतोय. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागं एक वेगळं कारण असं आहे, की काल जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरातनं किंवा 36-40 दिवसापासून जे CJPचं आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाला एक प्रकारचं यश मिळालं आणि मोदी सरकारने नीट परीक्षा पेपर फुटीच्या मध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. काही लोक असं म्हणायला लागले की बाबा हे बीजेपीची हार आहे, हे मोदी सरकारची हार आहे किंवा पंतप्रधान मोदींची हार आहे. मी असं हार वगैरे असं काही मानणार नाही, कारण हा एक विद्यार्थ्यांचा जो रेटा होता किंवा विद्यार्थ्यांची जी आग्रही मागणी होती आणि या विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षांनी उड्या घेतल्या होत्या. भलेही त्यांनी आपला व्यासपीठावर राजकीय अजेंडा राबवला नसेल, मात्र राजकीय फायदा त्यांना होईल या पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये उडी घेतली होती आणि नेमकं या राजकीय पक्षांना त्याचा फायदा होऊ नये आणि आंदोलन चिघळू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी मोदीकडे हा राजीनामा दिला. हे जे CJPचं आंदोलन आहे, खरं तर CJP ही एकटी नव्हती किंवा कॉक्रोच जनता पार्टी ही एकटी या आंदोलनामध्ये सहभागी नव्हती, तर नीट परीक्षेमध्ये किंवा या देशातल्या शिक्षण व्यवस्थेवर नाराज असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि शरीरावर लाट्या काट्या खाल्ल्या, तरी ते मागे हटले नाहीत. शेवटी बळाचा वापर करूनही आंदोलक माग हटत नाहीत आणि याचं लोन सबंध देशामध्ये, महाराष्ट्र असेल, बिहार असेल किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा याचं लोन पसरलेलं होतं. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी सरकारने किंवा नरेंद्र मोदी सरकारनं एक मागचं पाऊल टाकत किंवा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. यामध्ये बीजेपीची हार किंवा असं वगैरे असं मला तरी काही वाटत नाही. मात्र एक गोष्ट मी या तरुण आंदोलकांना किंवा त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांना एक सांगू इच्छितो. या आंदोलनाच्या यशानंतर या आंदोलनामध्ये सहभागी असलेले किंवा त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर. ती कशी वाढली मी तुम्हाला सांगतो. खरं तर चुकीला विरोध करणं किंवा जिथं चूक होते त्याला चूक म्हणणं ही जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आणि दुर्दैवानं गेल्या 12-13 वर्षांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती. ती हिंमत या CJPच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी संघटितपणे दाखवली आणि चुकीला चूक म्हणण्याची जी मानसिकता या विद्यार्थ्यामध्ये किंवा त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांमध्ये जे दिसली, खरं तर ही मानसिकता कायम राहण्यासाठी आता आंदोलनाला दिशा देणारे जे काही लोक होती, त्याच्यामध्ये प्रमुख म्हणता येईल आपणाला जे दीपके किंवा
सौरव असेल किंवा बोरा असतील, या लोकांनी आता आंदोलनानं जे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत जे विद्यार्थ्यामध्ये निर्माण केली. खरं तर या 4-5 लोकांनी विद्यार्थ्यांना एका छत्राखाली आणलं आणि हे आंदोलन भरकटू दिलं नाही. हे खूप मोठं यश या लोकांचं आहे. मात्र आता चुकीला चूक म्हणण्याची जी मानसिकता या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये प्रथम निर्माण केली आणि आपल्या सपोर्टरच्या मनामध्ये निर्माण केली. ती कायम जिवंत ठेवण्याचं मोठं काम आता या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना करावं लागणार आहे. हे आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन थांबलं नाही पाहिजे. तर जिथं-जिथं लोकशाहीच्या पायमूल्यांना लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवलं जाईल किंवा लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, जिथं सर्वसामान्य लोकांचा आवाज ऐकला जाणार नाही किंवा सर्वसामान्य लोकांच्या जीवावर जिथं हे राजकर्ते उठतील किंवा व्यवस्था उठेल, तिथं या लोकांनी आवाज उठवला पाहिजे. तिथं आंदोलन केलं पाहिजे आणि ही एक मोठी जबाबदारी. कारण हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर एक क्षुल्लक होतं. मात्र आता खूप मोठे प्रश्न आता या आंदोलकांसमोर आलेले आहेत आणि खूप मोठ्या अनेक प्रश्नांना वाचा या आंदोलनाच्या निमित्तानं फुटायला लागलेली आहे. त्या आंदोलनाकडं या लोकांनी आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अजून एक भीती या आंदोलनानंतर एक व्यक्त केली जाते, की मला पण ती भीती वाटतेय, की या आंदोलनाच्या यशानंतर यामधील प्रमुख चेहऱ्यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण या चेहऱ्यांना पुढं करून अनेक राजकीय पक्ष आपली पोळी भाजू शकतात. तर या लोकांनी राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आता दिपके असतील किंवा सौरभ असेल किंवा बोरा असतील किंवा अजून काही लोक असतील, की त्यांना राजकारणामध्ये आणून राजकारणावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी, की भारतीय जनता पार्टी असेल किंवा RSS असेल, या CJPच्या छत्राखाली येऊन जे लोक आंदोलन केलं आणि यश आलं, त्याला संबंध भारतामधनं असेल किंवा जगामधनं असेल, जो सपोर्ट मिळाला, तर या लोकांमध्ये काही फूट पडू शकते. कारण हे जे संघटित लोक झालेली होती किंवा विद्यार्थी झालेले होते, याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा 100% होऊ शकतो. कारण हे जर विभागले गेले तर एकेका विभागाला संपवणं किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे सोपं जाईल. याच्यासाठी पुढची रणनीती सत्ताधाऱ्यांची यांच्यामध्ये फूट पाडणं ही असू शकते. याचा पण या आंदोलनकर्त्यांनी विचार केला पाहिजे. मला असं वाटतंय, की या कॉकरोच जनता पार्टी किंवा या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी असेल किंवा लोकांनी असतील, राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही चाललं पाहिजे. यांचा स्वतःचा एक अजेंडा असला पाहिजे. कारण जर तुम्ही राजकीय पक्षाच्या कुण्या अजेंड्यावर चालण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही जास्त काळ टिकू शकणार नाहीत असं मला वाटतंय. याच्यामध्ये धर्मांध लोक असतील किंवा धर्मविरोधी लोक असतील, अशा लोकांना कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही जमातीचा असो, तो जर या आंदोलनाच्या किंवा कॉकरोच जनता पार्टीच्या आडून जर तो आपल्या धर्माचा
किंवा जातीचा जर वापर करत असेल किंवा अजेंडा वापरत असेल, तर अशा लोकांना या कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी बाजूला सारलं पाहिजे. कारण हे आंदोलन कुठल्या जातीचं नव्हतं, हे आंदोलन कुठल्या धर्माचं नव्हतं, हे आंदोलन कुठल्या पंथाचं नव्हतं. तर हे आंदोलन पीडित लोकांचं होतं. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या लोकांच्या त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी होतं. त्याच्यामुळं या आंदोलनामध्ये इथून पुढं धर्मांध लोक किंवा जातीयवादी लोकांना थारा त्यांनी नाही दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, म्हणून तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारलाच प्रश्न विचारावे असंही काही नाही. या देशामध्ये कुणाचंही सरकार असेल, भलेही ते काँग्रेसचं असेल किंवा आपचं असेल, कुणाचं का असना, पण जिथं जिथं अन्याय झालेला आहे तिथं त्या सरकारला जाब विचारायची आणि त्याच्याकडनं न्याय कसा मिळेल याच्यासाठी आंदोलन असेल, दबाव असेल, काही असेल, ते करण्याची तयारी, मानसिकता ही या आंदोलनकर्त्यांनी प्रथम बाळगली पाहिजे. कारण याच्यामधनं काही लोकांनी असं सांगितलं की फक्त हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून हे आंदोलन पेटलंय आणि हे आंदोलन पेटवलं जातंय. असं असं जर याच्यामध्ये काही सत्यता असेल तर मला वाटतं की हे आंदोलन किंवा याचं यश जास्त काळ टिकणार नाही. त्याच्यामुळे सरकार कुठलंही असो, जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होईल, तिथं पेटून उठण्याची मानसिकता भविष्यात पण या लोकांनी ठेवली पाहिजे. दुसरं, कुठल्याही राजकीय पक्षाकडं किंवा सरकारकडं, कुण्याही पक्षाचं सरकार असेल, त्या सरकारकडं पूर्वग्रह दूषितपणानं बघणं हे या आंदोलनकर्त्यांनी टाळलं पाहिजे. कारण पूर्वग्रह दूषितपणा आला की त्याचे चांगले कामं सुद्धा आपल्याला वाईट दिसतात. त्याच्यामुळं हा पूर्वग्रह दूषितपणा येऊच नाही दिला पाहिजे. सरकारच्या चुकीला ज्या पद्धतीने कडाडून विरोध होतो, त्याच पद्धतीने सरकारच्या चांगल्या कामाचं पण समर्थन देण्याची जी समतोल भूमिका आहे, ती समतोल भूमिका या आंदोलनकर्त्यांनी निभावली पाहिजे. तरच तुम्हाला निष्पक्ष आणि लोकांच्या प्रश्नासाठी समोर येणारे आंदोलक म्हणून तुम्हाला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळेल. पूर्वग्रह दूषितपणा तुम्ही टाळला पाहिजे आणि चुकीला चूक म्हणा, ज्या पद्धतीने चुकीला चूक म्हणता त्या पद्धतीने चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा मानसिकता आपल्यात आली पाहिजे. तरच हा संतुलन या आंदोलनकर्त्यामध्ये बाळगेल. दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण करत असताना लोकशाही म्हणजे नेमकं काय याचा पण अभ्यास केला पाहिजे. लोकशाही म्हणजे हुल्लडबाजी नव्हे. लोकशाही म्हणतो म्हणजे मी म्हणतो तेच खरे असंही नव्हे, तर लोकांच्या भावना या तुमच्या आंदोलनामध्ये उमटल्या पाहिजे किंवा लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुमचं आंदोलन असलं पाहिजे. तरच हे आंदोलन दीर्घकाळ टिकेल किंवा या आंदोलनाला लोकांचा जनाधार मिळेल. जात, धर्म, पंथ याच्यापेक्षा मानवी मूल्यांचा कल्याणासाठी किंवा मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांना न्याय मिळावा या भावनेतनं आंदोलनकर्त्याची पुढची प्रत्येक कृती हे असली पाहिजे. मला खूप प्रेरणादायी आहे हे की कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं जेव्हा सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येण्याच्या अगोदर त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं. मात्र या आंदोलनाच्या व्यासपीठावरनं एक संदेश गेला. भले वांगचुक यांनी
आंदोलन म्हणजे त्यांचं उपोषण सोडलं असेल, पण आमचं आंदोलन आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. ती जी कणखर भूमिका या लोकांनी घेतली ना, सॅल्यूट. त्या त्या कणखर भूमिकेला सॅल्यूट आहे आणि अशीच कणखर भूमिका या आंदोलनकर्त्यांनी भविष्यामधल्या प्रश्नांना सामोरं जात असताना घेतली पाहिजे. खरं तर तरुणांना आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणं हे माझ्या दृष्टीने कसं आहे मी तुम्हाला सांगतो. या लोकांना म्हणजे खूप सेन्सिटिव्ह असतात तरुण आणि विद्यार्थी. थोडासाही काय म्हणतो आपण त्याला बॅलन्स गेला तर या देशाचं, या समाजाचं आणि पुढच्या अनेक पिढ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं हे हे या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना घेऊन आंदोलन करणं हे माझ्या दृष्टीने कसं आहे माहित आहे का? एखाद्या बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसून बिडी पिण्यासारखं आहे. एक ठिणगी जरी त्याच्यावर पडली तरी विनाश हा अटळ आहे. त्याच्यामुळं अशा विद्यार्थ्यांना, तरुणांना कॉकरोच जनता पार्टीनं भविष्यामध्ये घेऊन आंदोलन करत असताना खूप संयम, खूप विचारपूर्वक कुठलीही कृती केली पाहिजे, जेणेकरून या आंदोलनाचा दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावा लागणार नाही. हे एक अतिशय महत्वाचं आहे. सरकारच्या आंदोलकांनी इथून पुढं जेवढे त्यांनी आंदोलन करणार आहेत, कारण हे थांबणार नाही, हे आंदोलन चालू राहणार आहेत, जिथं जिथं अन्याय होईल तिथं राहणार आहेत. मात्र आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेत न जाता सरकारला सर्वसामान्यांच्या भल्यासाठी झुकवणं आणि त्या भल्यासाठी काम करायला भाग पाडणं हे अतिशय महत्वाची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे. लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे, यासाठी या लोकांनी या कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांनी एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक ज्योत पेटवलेली आहे आणि ती ज्योत ही कायम राहिली पाहिजे. हे या भारताच्या लोकशाहीसाठी आणि इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी हे खूप गरजेचं आहे. हे यश केवळ अभिजित दिपकेचं नाही, हे सौरव दासचं नाही किंवा त्यांच्या जवळच्या ज्या लोकांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्या लोकांचं नाही, तर हे यश प्रत्येक पीडितेनं स्वतःच्या जीवाच्या आकांतानं जो प्रतिकार केला इथं त्यांचं आहे. हे यश जे विद्यार्थी तिथं जंतर मंतरवर बसले होते त्या विद्यार्थ्यांना पाणी पोचवलं, त्या विद्यार्थ्यांना अन्न दिलं, त्या विद्यार्थ्यांना औषध गोळ्या दिली, त्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या मारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःच्या अंगावर लाट्या काट्या खाल्ल्या आणि घरात बसून ज्या लोकांनी या आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही माध्यमातून असेल जो सपोर्ट केला, या सर्वांचं यश आहे. आणि हे यश चिरंतर टिकवण्यासाठी मी जे आता सांगितलं ते मला वाटतं करणं गरजेचं आहे. त्यांना हे आंदोलन भरकटू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सरकार कुठलंही असो, आज 70 वर्ष काँग्रेस राजवटीमध्ये होती. या काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या ज्या विचारधारा ज्या होत्या त्या या लोकांवर अन्यायकारक दिसायला लागल्या, म्हणून याच पिढीनं, जे तरुण पिढी आहे, जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, त्याच लोकांनी ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचं समुपदेशन केलं, लोकांना समजावून सांगितलं की काँग्रेस तुमचं किती वाटोळं काय करते, त्याच्यामुळं नरेंद्र मोदी सरकार, बीजेपीचं सरकार हे 14 वर्षापूर्वी
सत्तेवर आलं. मात्र भारतीय जनता पार्टी जर काँग्रेसपेक्षाही जास्त जर करत असेल, तर हीच ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलं, त्यांना सत्तेवर खेचण्यासाठी किंवा त्यांना वठणीवर आणण्यासाठी आज हीच तरुण मंडळी, हेच विद्यार्थी आज त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे आहेत. आणि इतिहास असा आहे की ज्या देशामध्ये विद्यार्थी आणि तरुण जेव्हा आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येतात, तेव्हा देशामध्ये किंवा त्या ठिकाणी क्रांती घडते. आणि या क्रांतीच्या वाटेवर सध्या देश आहे. भारतीय जनता पार्टीलाही जर खरंच लोकांचं कल्याण करण्यासाठी जर त्यांचा राजकारभार असेल, तर त्यांना त्यांची मन की बात नाही पुढे ठेवली पाहिजे, तर लोगों के मन की बात हे त्यांनी ऐकली पाहिजे. आणि जोपर्यंत आता तुम्ही लोगों के मन की बात ऐकणार नाही, तोपर्यंत तुमची मन की बात कोणी ऐकणार नाही. आणि येणारा काळ हा जे सरकार लोकांच्या भावनांचा विचार करतोय, लोकांच्या कल्याणाचा विचार करतोय, लोकांना आधार देण्यासाठी पुढे येतोय, त्यांचंच सरकार असेल. तुमचा स्वतःचा अजेंडा जर तुम्ही राबवत असाल आणि तो लोकांना नको आहे, तो जर तुम्ही लादत असाल, तर हे तरुण मंडळी, हे विद्यार्थी आणि इथली सर्वसामान्य जनता हे तुमचं सरकार उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. मी केवळ बीजेपीलाच किंवा भारतीय जनता पार्टीलाच हा सल्ला देत नाही, तर काँग्रेस असेल किंवा इतर कुठलेही राजकीय पक्ष असतील, त्यांची सुद्धा हीच गत होणार आहे. त्याच्यामुळं भारतीय तरुण किंवा भारतीय विद्यार्थी आता जागा झालाय. आणि जागा झालेला विद्यार्थी हा प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणसाला जाग केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं इथून पुढचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं जे बी पाऊल असेल ते लोकहितकारी असलं पाहिजे. नुसतं लोकहितकारी पाऊल हे तुम्हाला वाटून नाही चालणार, तर त्याला पावती लोकांनी दिली पाहिजे की खरंच तुम्ही घेतलेला हा निर्णय हा आमच्या भल्यासाठी आहे, तरच तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल असं मला वाटतंय. मित्र, 22-23 मिनिटं व्हायला लागलेत, भरपूर बोलण्यासारखं आहे. मात्र मला जे या आंदोलन करते किंवा आंदोलनाचं जे नेतृत्व करत होते त्यांना काही सांगायचं होतं, तो मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो त्यांनी लक्षात घ्यावा अशी विनंती आहे. नमस्कार.